आज गेलतो एक्सप्रिया मॉलला देऊळ 2 पिक्चर बघायला. अच्छा ठीक आहे. दुपारच्या टायमिंगला आलतो केक शॉप पेस्ट्री जायला, पण पेस्ट्री एक पण नव्हती भाई, केकच होता एकच. मग भाचा तावरण बोलायला लागला की भाई केकच जे आपल्याला खायला. मग लगेच दादाला सांगलं एकदम ताजा केक बनवून द्या. दादाला केक बनवायला लागला. चला आपला केक रेडी ना दिला भाच्याशी हाताना निघलो डायरेक्ट आता दुकानावर जायला. भाई केक शॉप मध्ये लय भारी भारी केक बनवून भेटतात, या तुम्ही नक्की. रातचे बसलो गाडीवर चालू डायरेक्ट एक्सप्रिया मॉलला पिक्चर बघायला. देऊळ 2 पिक्चर भाई नवीन आलता तो बघासाठी चाललो आम्ही मित्र सगळं. पोहोचलो सगळी एक्सप्रिया मॉलला आणि आलो डायरेक्ट थिएटर मध्ये पिक्चर बघायला. अरे जा ना. हाँ निकल गाड़ी. अगर सच में इधर स्वामी रहेंगे ना, आईच्या गावात यो WhatsApp असते मारायच्या भावाचे. झाला मधला ब्रेक ना, आणला खाया प्यायला मजबूत. आम्ही पण पॉपकॉर्न घेतले, एक पाण्याची बॉटल आणि भाई चटर खायला घेतले भाच्यासनी पण. तुम्हाला यावंच लागेल. मला दर्शन द्या, मला दर्शन द्या. ठीक आहे दिसेन, मी तुम्हाला दिसेन, इथल्या प्रत्येकाला दिसेन. पण माझी एक अट आहे, ज्याच्या मनात कधीच कुणाबद्दल कुठलं पाप आलं नसेल, ज्यानं कधीच. फायनली गाईज पिक्चर तर खपला ना. आम्ही पण आलो लगे बाहेर ना. यांचा लगे फोटोशूट चालू झाला ना. फोटोशूट काढून आता आम्ही पण लगे निघू घरात जायला निघल्यावर तवरण पक्की भूक लागलेली. मग आलो डायरेक्ट A1 चायनीज मध्ये चायनीज घ्यायला पार्सल घेऊन ना निघू आता घरा जायला. तर चला गाईज जो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि आवडला असेल तर भाई इंस्टाला फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणी भाई देऊळ पण 2 पिक्चर बघला नसेल तर नक्कीच बघायला, कारण की भाई गरिबांचं लय हाल चालत असतात यार.